श्री शुकदेव भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा नाशयान्ति। या कुन्देन्दुनतृषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं तुङ्गं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयांची केल्या स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते पुंडरीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सतगुरुनाथ महाराज की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि अलग भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान भगवान गोपाल कृष्णांची परमपवित्र कथा, ज्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात आणि जी कथा स्वतः भगवंतानी ब्रह्मदेवानी नारदजी महाराजांना, नारदांनी वेदव्यासजी महाराजांना, वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवजी महाराजांना, शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला शाप मिळाला होता राजा परीक्षितींना. सातव्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे. काय केलं राजा परीक्षितींनी? शुकदेवजी महाराजांसारख्या परमहंसाच्या मुखाने श्रीमद भागवत कथा श्रवण केली. परिणाम काय झाला? राजा परीक्षितींचा उद्धार झाला. याचा अर्थ असा आहे की ज्याचा मृत्यू होणार आहे त्यांनी ऐकायला पाहिजे श्रीमद भागवत कथा. आणि या सृष्टीमध्ये असा कुणीही नाही, सजीव असो निर्जीव असो, कोणत्या तरी क्षणाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यूला टाळण्यासाठी काही उपाय नाही. आपण मरण टाळू शकत नाही, पण पुन्हा जन्माला यायचं की नाही ते आपण ठरवू शकतो. जन्माला आलोच आहोत आपण, तर निश्चित आहे की मृत्यू होणार आहे. करायचं काय आहे? जगण्याचाच आणि जिवंत राहण्याचाच प्रयत्न करायचा आहे की उद्धरून जाण्याचा प्रयत्न करायचा आहे? सगळेच जिवंत राहण्याचा प्रयत्न करत असतात, पण जिवंत कायम कोणी राहू शकत नाही. मृत्यू अटळ आहे. तुम्हाला मला ही गोष्ट मान्य होत असो अगर नसो, कुणी याला मानो अथवा न मानो, परंतु मृत्यू तर निश्चित आहे. त्याचा विचार जास्त करायची आवश्यकता नाही. फक्त ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मरावं लागणार आहे. मग त्याच्यावरती जास्त आपली एनर्जी किंवा शक्ती खर्च करत बसू नये.
उद्धाराची काळजी केली पाहिजे. शहाण्या माणसानी, शहाण्या साधकांनी विवेकबुद्धीचा उपयोग करून मृत्यूपर्यंत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग आपल्या उद्धारासाठी करून घेतला पाहिजे. हा श्रीमद भागवताचा मूळ विचार आहे. आणि त्यासाठी आपण प्रयत्नही करत आहोत. श्रीमद भागवत कथेसारखी परमपवित्र कथा श्रवण करण्यासाठी आपण विराजमान झालोत. याचा असा अर्थ होतो की आपल्याला आपला उद्धार हा करून घ्यायचा आहे. ज्याला कळलं त्याने करावं, ज्याला कळलं नाही त्याला सांगावं, ज्याला सांगूनही कळत नाही त्याला सांगणं सुद्धा बंद करावं आणि आपल्या उद्धाराची काळजी करावी. आपण एकटे आलोत ना. कधी असं होऊ शकतं की जुळे जन्माला आले, पण जरी तसं असलं तरी सुद्धा दोन जुळ्या लेकरांमध्ये काही सेकंदाचं का होईना अंतर असतं. प्रत्येकाच्या जन्मातलं अंतर आहे, प्रत्येकाच्या जगण्यात अंतर आहे आणि प्रत्येकाच्या मृत्यूत सुद्धा अंतर आहे. मृत्यू सगळ्यांचा होतो पण सारखा होत नाही. जगतात सारे, सारखं जगत नाही आणि जन्मतात सारे पण सारखे जन्माला येत नाहीत. आपण हरिकथा ऐकत आहोत याचा अर्थ आपल्याला कळलेलं आहे. काय केलं पाहिजे उद्धारासाठी हे आपल्याला कुणीतरी सांगितलंय. आईनं असो, वडिलांनी असो, भावानी असो, सद्गुरूंनी असो, संतांनी असो, ग्रंथांनी असो, आपल्याला तो विचार पटलेला आहे, आपल्याला तो विचार कळलेला आहे. म्हणून श्रीमद भागवतासारखी परमपवित्र कथा श्रवण करण्याचे आपण भाविक आहोत. श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहोत. श्रीमद भागवत कथा आपला उद्धार करण्याचं सामर्थ्य ठेवते. उद्धारासाठी आपल्याला कोणत्याही ग्रंथाकडे जाण्याची आवश्यकता नाही. एक श्रीमद भागवताची सेवा ही सर्व ग्रंथाची, सर्व संतांची, सर्व साधूंची, सत्यगुरूंची आणि भगवंताची सेवा ठरत असते. म्हणून तर श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ किंवा कथा परमहंसांनी आपल्या शिरावरती घेतलेली आहे, शिरोधार्य केलेली आहे. श्रीमद भागवत कथा परमहंसांना प्रिय आहे, साधूंना प्रिय आहे, संतांना प्रिय आहे, भाविकांना प्रिय आहे. याला मूळ कारण असं आहे की आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्म ग्रंथांमध्ये श्रीमद भागवत हा तारक ग्रंथ आहे, उद्धारक ग्रंथ आहे. आपण तो प्रयत्न करत आहोत. ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी उपलब्ध होईल त्या त्या वेळेला आपण श्रीमद भागवत रसपान करणारे भाविक आहोत.
याचा अनुभवही मला काही प्रमाणामध्ये आहे. बऱ्याच वेळेला आपल्या परिसरामध्ये श्रीमद भागवत कथेचं गायन मला करण्याचं सौभाग्य प्राप्त आहे. आणि ज्या ज्या वेळेला श्रीमद भागवतासारखी परमपवित्र कथा गायन केली गेली त्या त्या वेळेला परिसरातले भरपूर भक्त आहेत. जे उपस्थित आहेत ते तर भक्त आहेतच, ते तर भाविक आहेतच. हरिदास आहात आपण, साधू संतांचे दास आहात आपण, वैष्णवांचे दास आहात आपण. जे उपस्थित होऊ शकले नाही बरेच भक्त आहेत. श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ या ग्रंथाचं गायन असो, श्रवण असो, मनन असो, हे करण्याचं सौभाग्य ज्याला प्राप्त असतं असं मानायला काही हरकत नाही की या जन्मामध्ये विधीपूर्वक जर का साधना, अनुष्ठान, भक्ती आणि पूर्ण शुद्ध रीतीनं साधकाने जर का आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केले तर हा जन्म त्या साधकाचा अंतिम जन्म म्हणजे अंतिम मृत्यू. यानंतर जन्माला येण्याचं काही कारण नाही. आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक तापाने आपण पोळायचं काही कारण नाही. मृत्यूचं काही कारण शेष राहत नाही. शेवटी साधू संतांनी काही केलं, भक्तीच केली ना. मग ज्ञानोबारायांनी काही केलं माना, तुकोबारायांनी काही केलं माना. जेवढे साधू आणि संत, जेवढे महात्मे गुरुपदी अधिष्ठित आहेत, काय केलं त्यांनी? उत्तर मिळतं आपल्याला, भक्ती केली. आणि काय झालं? संतपद, गुरुपद, साधुपद, हरिपद प्राप्त झालं. त्याने काय झालं? जो परमात्मा तारक वर्णन केला, उद्धारक वर्णन केला, त्या भगवंताचं स्वरूप ज्या साधकांनी हस्तगत केलं त्यांना तारवून कोणी नेईल हा प्रश्न नाही. त्यांच्यामध्ये तारण्याचं सामर्थ्य, ते स्वतः तारक होऊन गेलेले आहेत. केलं काय? भक्ती. ज्ञानस्वरूप भक्ती, वैराग्य स्वरूप भक्ती, प्रेम स्वरूप भक्ती. आणि एवढा मोठा लाभ मिळाला. आणि एवढा मोठा फायदा त्या साधकांना झाला, त्यांना झाला. तो लाभ आपल्या पदरामध्ये पडावा हा तुमचा माझा सगळ्या भाविकांची इच्छा तीच आहे. देव भेटावा, देवाने प्रेम सुखाचं दान करावं, किंवा माझा उद्धार व्हावा, किंवा मला मोक्ष प्राप्त व्हावा. असे परमसाध्य, परमलक्ष्य
अनेक साधकांचे आहेत. काही साधकांचे लक्ष हे आधी भौतिक असतात. मला सुख मिळावं, धन मिळावं, मान मिळावा, पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, अशा प्रकारचे दुसऱ्या क्रमांकावरचे भक्त. भक्तांची श्रेणी वर्णन करताना गीतेमध्ये 4 भक्त वर्णन ज्या वेळेला भगवंत करतात, त्या 4 भक्त जरी 4 वर्णन केली तर श्रेण्या 2च आहेत. एक भक्त तो ज्याला देव पाहिजे, देवासाठी ज्याचं भजन आहे, त्या भजनाच्या बदल्यात काही प्रकारची मागणीच नाही, तो भक्त आहे. गीता म्हणते, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्थभक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त, हे 3 जे भक्त आहेत ते शुद्ध भक्त मानले जात नाहीत, पण भक्त आहेत. देवाची सेवा करणारे आहेत, देवाचं नाम गाणारे आहेत, जपानुष्ठान करणारे आहेत, ग्रंथ सेवा करणारे आहेत, भरपूर करतात. कशासाठी करतात इथं मात्र थोडंसं अंतर पडतं. देवासाठी भजन करणारे भक्त, देवाशिवाय ज्यांना काही लागत नाही, एक हरी पाहिजे. कारण त्यांना माहीत आहे, त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना विवेक दिलेला आहे. अरे देव भेटला, काय भेटायचं बाकी राहतं? देव भेटला, काय भेटायचं बाकी राहिलं? एका देवाच्या भेटीत सर्व लाभ आहेत. देवाला सोडून देवाच्या प्राप्तीसाठी परमार्थ किंवा भक्ती न करता इतर गोष्टींसाठी ज्या वेळेला भक्त भक्ती करतो, त्यावेळेला त्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. हे जरी खरं असलं तरी देव भेटत नसल्यामुळं सर्व सुख त्याला प्राप्त होऊ शकत नाही. देव स्वतः म्हणतात, शरणागता शरण्यो मीची एकू. अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू माझी भक्ती कर, मला प्रसन्न कर, सर्व सुख तुला प्राप्त होतील. याचा अर्थ असा केला जातो की सर्व सुखासाठी देवाची भक्ती करावी लागते. म्हणूनही कोट्यावधी भक्त देवाची भक्ती करतात. परंतु सर्व सुखाचा अर्थ आधी भौतिक सुख असा घेतला जातो. आणि भगवंत साधकाच्या भक्ताच्या भावनेनुसार त्याला फल देत असतात. मग त्याला कर्मफल देतो असं तरी हेही ठीक आहे, आणि देव फल देतो हेही ठीक आहे. म्हणून श्रीमद भागवताची भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. श्रीमद भागवत कथा आपल्याला मार्गदर्शन करते.
कशाचं मार्गदर्शन करते कथा? देवावरती प्रेम कसं केलं पाहिजे. मग त्यामध्ये देवाचं नाम कसं गावं, त्याची कथा कशी गावी, त्याची कथा कशी ऐकावी. अन्यन्य पद्धतीनं श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. हे कसं करायचं आहे? सगळं ध्यान करायचं आहे देवाचं. ती कसं करावं लागतं, कसं केलं पाहिजे. कशाने भगवंत प्रसन्न होतात? श्रीमद भागवत सांगताय, ज्यांनी ज्यांनी भगवंताला प्रसन्न केलेलं आहे त्यांनी भक्ती केली, पण कशी? त्यांनी देवावर प्रेम केलं, पण कसं? ते अध्यात्मज्ञानी होते, पण त्यांचं अध्यात्मज्ञान कसं? या सगळ्या गोष्टींचा, या सर्व विचारांचा, ज्या भक्ती या एका नामाखाली सगळ्या गोष्टी येतात, त्या सगळ्या गोष्टींची शिकवणी, मार्गदर्शन श्रीमद भागवत कथा करते. ज्यांना कळतं त्यांना कथा शिकवते, आणि ज्यांना कळत नाही त्यांचा कथा उद्धार करते. लक्षात आलं? ज्यांना कथेकडून परमार्थाचं मार्गदर्शन पाहिजे त्यांना कथा मार्गदर्शन करते, पण ज्यांना मार्गदर्शन जरी कथेनं केलं, मार्गदर्शन जरी कथेनं केलं, शिकवणी जरी कथेनं दिली, पण ती शिकवणी ग्रहण करण्याचं बौद्धिक सामर्थ्य ज्या साधकांमध्ये नाही, कथा म्हणते काळजी करूच नको. तू फक्त कथा ऐकत राहा, तू फक्त कथेची सेवा करत राहा. तुला काही कळत असलं तरी आणि काही कळत नसलं तरी मी तुझा उद्धार करते. म्हणजे कथा दोन पद्धतीनं तारते. ज्यांच्याकडे बुद्धीचं सामर्थ्य आहे, ज्यांना काही करायचे हौस आहे, कथा म्हणते ज्यांना करायचं आहे देवाला प्रसन्न, या मी शिकवते कसं देवाची भक्ती, कसं प्रसन्न करावं लागतं देवाला. एक, त्यांना कथेने मार्गदर्शन करून उद्धाराच्या वाटेला लावून टाकलं. मार्गदर्शन करून भक्तीच्या अनुष्ठानाला त्यांना करायला सुरुवात करून कथा निवांत होऊन गेली. आता दुसरा वर्ग राहिला भाविकांचा, की ज्यांना अध्यात्माचे हे सर्व जटिल सिद्धांत, ज्यांच्याकडे भाविकता आहे, भावुक आहे, देवावरती प्रेम आहे, देवाची सेवा मनोभावाने करायची इच्छा आहे, पण गीतेचे सिद्धांत नाही लक्षात येत, भागवताचे सिद्धांत नाही लक्षात घेऊ शकत, बुद्धी कमी पडते, पण भावना श्रेष्ठ असते. उद्धार दोघांचाही होतो. ज्ञानोबारायांसारखे महापुरुष भाविक होते का ज्ञानी होते? ज्ञानोबाराय भाविक होते का ज्ञानी होते? नाही, होते, भाविक होतेच, त्याच्यात काही शंका नाही. पण स्पष्टता आपल्याला कशाची दिसते? ज्ञानोबारायांबद्दल तर वर्णन केलं जातं, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज
ज्ञानियांचा घोर राजा महाराज ज्ञानियांचा गुरु आणि महाराज ज्ञानियांचा गुरु आणि महाराज ज्ञानियांचा घोर राजा महाराज ज्ञानियांचा घोर राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणते ज्ञानदेव तू माईसे म्हणते ज्ञानदेव तू माईसे मज पामराहे काय थोरपण मज पामराहे काय थोरपण म्हणती ज्ञानदेवा तू माईसे म्हणती ज्ञानदेवा तू माईसे मज पामराहे काय थोरपण मज पामराये काय थोरपण ज्ञानियांचा गुरु राजा महाराव किंवा राज म्हणती ज्ञानदेव. ज्ञानोबारायांच्या नामाच्या महात्म्यात असं वर्णन केलं, जो ज्ञानदेव 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 अशा मंत्राचा जप करतो त्याला ज्ञान प्राप्त होऊन जातं. तुकाराम 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 जे म्हणतात त्यांना काय प्राप्त होतं याचा विचार नाही सांगितला, मग काळ त्याला भीतो हे सांगितलं. याचा काय अर्थ आहे? मज पामरा हे काय थोरपण, माऊली मी ज्ञानी नाही, मी प्रेमी आहे. अर्थात ज्ञानी नाही तुकोबाराय अशा अर्थाने नका घेऊ बरं का त्याला, कारण अर्थ व्यवस्थित करा. पारमार्थिक वाटेवरती वाटचाल करणारे जे साधक आहेत, अर्थ करण्यामध्ये जर का चूक झाली तर मार्ग चालण्यातही चूकच आहे. तुम्ही कसे आहात? ज्ञानियांचे राजे आहात. प्रत्येक साधू संतांकडे ज्यावेळेला आपण पाहतो, साधू संतांचे दोन भाग आहेत. एक भाग ज्ञानी महात्म्यांचा, दुसरा भाग दुसरा वर्ग हा प्रेमी महात्म्यांचा आहे. भागवताकडे जर आपण पाहिलं तर गवळणी ज्ञानी होत्या का प्रेमी होत्या? आणि भोळ्या होत्या का शहाण्या होत्या? हरिपद दोघांना मिळतं. एक अध्यात्मज्ञानी असला पाहिजे, दोन भाविक असला पाहिजे. हा अध्यात्मज्ञानानेही संपन्न जो नाही आणि भाविकताही ज्याच्यामध्ये नाही,
मग मात्र उद्धाराची समस्या नक्कीच असते. कितीही करा आणि काहीही करा, उद्धार एक तत्व परिपूर्ण अध्यात्म ज्ञानाने निपुण असलो पाहिजे किंवा भाविक असला पाहिजे. ज्ञानी व्हाव अथवा प्रेमी व्हाव. शुद्ध प्रेम, निर्व्याज प्रेम, अहेतुक प्रेम, प्रेमासाठीच प्रेम. उद्धार निश्चित आहे. नाही करता आलं प्रेम तर अध्यात्म ज्ञान हस्तगत करून आपला उद्धार आपल्याला करता येतो. या दोघांना ट्रेन करण्यासाठी, तरबेज करण्यासाठी असते श्रीमद भागवत कथा. श्रीमद भागवत कथेचे 2 विद्यार्थी आहेत. एक ज्ञानाची चाड ज्याला आहे तो श्रीमद भागवताचा अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे, साधक आहे. आणि दुसरा प्रेमी भक्त जो श्रीमद भागवताचा साधक आहे. भरभरून श्रीमद भागवत कथा प्रेमी भक्ताला प्रेमदान करते, प्रेमसूत्र प्रदान करते. आणि ज्ञानाची चाड ज्या साधकाला आहे भरभरून अध्यात्म ज्ञान त्याला देते. ही वेगळी गोष्ट आहे की ज्ञानही असलं पाहिजे, प्रेमही असलं पाहिजे आणि वैराग्यही असलं पाहिजे. म्हणून श्रीमद भागवत कथा सुरुवातीच्या साधकांना भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने तरबेज करते. भक्तीही दान करते, ज्ञानही दान करते आणि वैराग्यही दान करते. अनेक वेळेला श्रीमद भागवत कथा रसपान करणारे केलेले आपण भाविक आहात. अनेक भाविकांना कथेची एवढी भूक किंवा कथेची एवढी तहान लागलेली असते की श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा. आणि बऱ्याच वर्षानंतर मला तर या परिसरातल्या भाविकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली म्हणून मी संधी सोडली नाही. मध्ये काय करोना का कोरोना ते आला. 2-3 वर्ष आपल्याला घरामध्ये बंद करून ठेवलं वगैरे वगैरे. जवळ येऊ दिलं नाही, कुणाशी बोलू दिलं नाही, सुखदुःख सांगू दिलं नाही, ऐकूही दिलं नाही. बरं कसे तरी देवाकडे जाणार होतो, त्याला तर काही कोरोना होत नाही, पण देवाकडे जायला सुद्धा आपल्याला मंदिराला बोलू इकडं लागलं नाही. लागलं का नाही मला माहित नाही, पण जे देवाकडे जायला आणि सुखदुःख सांगायला त्याचे दरवाजे आपल्यासाठी बंद झाले. असा 2-3 वर्षाचा काळ योग आलाय श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा. आणि त्याला कारणही तशाच प्रकारचं. वैकुंठवासी राम उद्धेवाल आणि पार्वतीबाई उद्धेवाल यांच्या पुण्यस्मरणार्थ या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास सगळ्यांच्या परिचयाचे हरिभक्तपरायण रामभाऊजी बहिरवाल, भगवान बहिरवाल आणि समस्त
उद्देवाल परिवार. रामभाऊचा परिचय सगळ्यांना आहेच. देवाचे सेवक, संतांचे सेवक, धर्माचे सेवक, अत्यंत पुण्यवान आणि सात्विक परिवार. लेकराने ठरवलं आई वडिलाचे पुण्यस्मरण. काय करावं? सत्संगामध्ये राहत असल्यामुळं विवेक आपण कथा करू. त्यामुळं मला कथेची सेवा करायची संधी, तुम्हा सगळ्या भाविकांना कथा रसपान करायची संधी उपलब्ध झाली. आणि ज्यांच्या परमकल्याणासाठी कथेचं आयोजन आहे, हे ग्रंथात नमूद केलेलं असल्यामुळं, संतांनी वर्णन केलेलं असल्यामुळं, तशा प्रकारची फलश्रुती महात्म्यामध्ये वर्णन केलेले असल्यामुळं, ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ कथेचं आयोजन आहे, हरिकथा त्यांचा निश्चित उद्धार करणार आहे. एक महान संकल्प असतो जो स्वतःच्या उद्धारासाठी, दुसरा संकल्प असतो इतरांच्या उद्धारासाठी. स्वतःचा उद्धार करण्यासाठी जो हरिकथेचं गायन करतो, स्वतःच्या उद्धारासाठी. आता मी असो की तुम्ही सगळे बाकी बरेच भक्त असो, कोणाच्या उद्धारासाठी आपण हरिकथा ऐकणार आहोत? कोणाच्या? आपल्या स्वतःच्या. काही भक्त असे असतात, माझा हो अथवा न हो, पण माझ्या आईचा उद्धार झाला पाहिजे, वडिलांचा उद्धार झाला पाहिजे. काही भक्त असे असतात, माझ्या परिवारातल्या सदस्यांचा उद्धार हो अथवा न हो, बाकीच्या समस्त भाविकांचा उद्धार झाला पाहिजे. एका बाजूला महत्व स्वतःच्या उद्धाराचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, आपुली आपण करा सोडवन, 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 आपुली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडवेगी, संसार बंधन तोडवेगी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बरोबर. मी थांबतो. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. उपदेश ज्ञानोबाराय करताना म्हणतात, आपली आपण सोडवणूक करा.
आपुली आपण पुढं काय करा सोडवून आपण आपल्याला सोडवून घ्या. कशातून? बंधनातून. कुणाच्या? मायेच्या. मायेच्या बंधनातून आपण आपल्याला सोडवून घेतलं पाहिजे. कोणीही आपल्याला सोडवणार नाही. सॉरी, क्षमा करा, यात आपल्याला कोणी सहकार्य करू शकणार नाही. ज्याला तरायचं त्याने तरावं, ज्याला मरायचं त्याने मरावं. पुन्हा 84च्या फेऱ्यात यावं. फायदा कुणाचा नाही, नुकसान कुणाचं नाही. जो तरेल त्याचा फायदा आहे, जो मरेल त्याचं नुकसान. सोडवा. आपुली आपण स्वतःनी स्वतःची. करा सोडवण संसार बंधन तोडावे. संसाराच्या बंधनातून स्वतःनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ करणं आहे. लक्षात येतं का? माईक बंधनातून मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. याला म्हणतात परमार्थ करणे. जर परमार्थ करणाऱ्यांनी माईक बंधनाचे दोर पाश जास्तच आवळून घेतले, मुक्त होणं अत्यंत अवघड आहे. विचार याचा चाललेला आहे आपला की एक तो साधक आहे ज्याला हे कळलं की आपण आपली सोडवणूक करून घेतली पाहिजे संसार बंधनातून. एका बाजूला परमार्थ करायचा आणि दुसऱ्या बाजूला गृहदारा प्रपंचाची आसक्ती किंवा बंधनं जास्त घट्ट आवळायची नाही. मग हे चुकत आहे. हे भजन काही कामात येत नाही. अर्थात काही कामात येत नाही याचा अर्थ काहीच कामात येत नाही असं नाही. पुण्य होतं पण उद्धार होत नाही. पुण्य होतं पण देव भेटत नाही. पुण्य होतं पण आपण भगवत स्वरूप होत नाही. म्हणून भक्तांच्या लक्षणांमध्ये लक्षण वर्णन केलं. ते कसे असतात भक्त? निर्मम, निसंग. याचा काय अर्थ आहे? ते राहतात, दिसतात जरी सगळ्यांमध्ये, तरी त्यांना आसक्ती मात्र कुणाचीच नसते. ममता त्यांच्या जवळ नसते. ते प्रेमी असतात पण ममत्व नसतं. ते प्रेमी असतात पण आसक्ती नसते. जशी प्रपंचिक आसक्ती असते तशी त्यांची नाही. आता आपण सकाळी श्लोक म्हटला, काय ते गुरूंचा श्लोक? ब्रह्मानंदम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. किती लक्षणांचं वर्णन केलं. असे असतात सद्गुरू.
अहम रहित, ममता रहित, आसक्ती रहित निर्द्वंद्व स्थिती ज्यांना प्राप्त आहे, भावातीत आहे, याचा अर्थ सर्व बंधनातून मुक्त आहे. आणि बंधनातून मुक्त होण्यासाठी बंधन वाढवणं हा उपाय नाही, विवेकाने बंधनातून मुक्त झालं पाहिजे. मग याला म्हणतात परमार्थ करणे. सैद्धांतिक दृष्टिकोनातून काही न करता आणि पूर्ण शुद्ध भाविक न राहता जे केलं जातं त्याने फक्त पुण्य होतं, बाकी काही होत नसतं. म्हणून करून करूनही ध्येयाची प्राप्ती होत नाही मला, असं साधकांना वाटत असतं. चुकलिया वर्म फेरा पडे, म्हणून स्वतःच्या उद्धारासाठी, स्वतःच्या परमकल्याणासाठी आपोली आपण करा सोडवण. आणि स्वतःची सोडवणूक झाल्यानंतर किंवा अगोदर इतरांच्या उद्धाराची काळजी करणे, इतरांच्या उद्धाराची काळजी करणे. या हरिकथेचं आयोजन झालेलं आहे. ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ हरिकथेचं आयोजन आहे त्यांचा तर उद्धार होईलच. पण हरिकथेचं आयोजन त्यांनी स्वतःने स्वतःच्या उद्धारासाठी केलेलं नाही, त्यांच्या लेकरांनी आई वडिलाच्या उद्धारासाठी केलेले हे संकल्प किंवा हे अनुष्ठान आहे. आणि आपलाही उद्धार होणार आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या उद्धाराची काळजी घेतली नाही, जी काळजी त्यांच्या परिवाराने लेकरांनी घेतली म्हणजे त्यांचा उद्धारही साधला कथेने. आयोजन करण्याचं औदार्य ज्यांनी दाखवलं त्यांचाही परमकल्याण उद्धाराची कथा काळजी करते. आणि या निमित्ताने आपल्याही श्रवणामध्ये ही हरिकथा येणार आहे किंवा येते आहे, म्हणून आपलाही उद्धार होणार आहे. किती चांगली योजना आहे. आपण स्वतःने स्वतःच्या उद्धारासाठी जर काही केलं, नाम गायलं, हरिकथा ऐकली, देवाची सेवा केली, याच्यापेक्षा एखादा जर का म्हटलं आपल्याला की मला जप करायचा आहे, म्हणजे कर ना, पण मला माळीवरती जप करायची सवय आहे आणि माझी तुलसी मण्याची माळ घरी राहिली, विसरली, म्हणून मी आता जप करणार नाही. जो साधक तुळशीच्या माळेवरती भगवत नाम संकीर्तन किंवा जप करत होता, त्या साधकांनी गोमुखी सहित ती माळ त्या भक्ताला देऊन टाकली. माझा जप राहिला तर राहू दे, तुझा जप राहू देऊ नको. ही माळ घे, हे आसन घे, ही माळ घे आणि तू जप कर. कुणाकुणाचा उद्धार होईल यामध्ये? जो स्वतः साधना करतोय, जो भक्ती करतोय, जो भगवंताची सेवा करतोय, त्याने इतर भगवंताच्या सेवा करणाऱ्यांना सर्व प्रकारची अनुकूलता करून देणे, भजन न करता, स्वतः भजन न करता दुसऱ्याच्या भजनाची व्यवस्था करणे, याने उद्धार कोणाचा होईल?
भजन करणाऱ्याचा उद्धार होईल का भजनाला अनुकूल ज्या वस्तू आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या अनुकूल करून देणाऱ्याचा उद्धार होईल? पाहिला असं मिळतं, आपला उद्धार सोडला आणि दुसऱ्याच्या उद्धाराची काळजी केली. माझा उद्धार न झाला तर चालतो, तुम्ही सगळे उद्धरून जा. परंतु भगवंत सहकार्य करणारे जे साधक आहेत, पहा, साधकाला सहकार्य करणारे जे साधक आहेत त्या साधकांचा उद्धार करते. का केला? याने भजन सोडलं आणि त्याला भजनाला लावलं, त्याच्याकडून भजन करून घेतलं. भजन बंद करून स्वतःच दुसऱ्याला भजनाला लावलं, त्याला सर्व आसन माळ काही असेल, जपाचा दृष्टांत चाललाय म्हणून. उद्धार तर याच्यामध्ये दोघांचाही झाला. त्याने जर म्हटलं असं, मी माझा जप सोडून तुला माळ देऊ का काय, कर मग, तो उद्धरून गेला असता, भजन करून तो उद्धरून गेला असता. पण भजन न करता उद्धरून जाणारा हा एक वर्ग आहे जो दुसऱ्या श्रेणीत आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने प्रत्यक्षात काही केलं नाही पण अप्रत्यक्ष अनेकांकडून त्याने भजन करून घेतलं, म्हणून त्याचा उद्धार साधला गेला. कथेच्या आयोजनाचा भाग आपण पाहतो. हरिकथेचं आयोजन कुणीही करो, लाभ सगळ्यांना होतो. आणि जर सगळ्यांना लाभ होतो तर आयोजकाला लाभ झाल्याशिवाय कसा राहील? एवढ्यांचं परमकल्याण ज्या हरिकथेच्या आयोजकांनी साधून दिलं, एवढ्या भाविकांच्या हृदयाला हरिकथा श्रवण केल्याने जो आल्हाद, जो आनंद प्राप्त होतोय, या आनंदाच्या पाठीमाग हरिकथेचे आयोजक असतात. मुख्य श्रेय त्यांना जातं. तुम्ही एवढं केलं. अन्नदान करणारा एक व्यक्ती असतो, अन्नदान करणारा एक व्यक्ती असतो, तो महाप्रसादाचा वाटप करतोय. एक अन्नदान करणारा अन्नदान करतोय, त्यावेळेला हजारोंची भूक भागते महाराज. एक ज्ञानदान करणारा ज्ञानाचं दान करतो, त्यावेळेला हजारो साधकांची ज्ञानाची चाड, ज्ञानाची भूक भागते. हृदयाला आनंद, हृदयाला आल्हाद प्राप्त होतो. आणि एक हरिकथेचा आयोजक ज्या वेळेला हरिकथेचं आयोजन करतो, त्यावेळेला समस्त वैष्णवांच्या, समस्त साधूजनांच्या, आपल्या सद्गुरूंच्या आणि प्रत्यक्ष परमात्म्याच्या हृदयाला आनंद होतो. आणि फक्त एकच केल्याने काय? हरिकथा. एवढ्या सगळ्या आनंद मिळवून देण्यासाठी केलं काय? फक्त कथेचं आयोजन. म्हणून ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ हरिकथेचं आयोजन आहे, त्या कथेला आपण आज थोडंसं उशिरा का होईना परंतु आरंभ केलेला आहे. बरेचसे भक्त हरिकथा श्रवण करण्यासाठी उपस्थित आहेत. आतापर्यंत झालेले सिद्धांत ज्ञात ठेवा. ज्ञात ठेवा म्हणजे ताकीद नाही देत बरं मी तुम्हाला, मी तुमचा सेवक आहे, ताकीद नाही देत. दोन गोष्टी मी करत नाही, आदेश आणि दुसरी गोष्ट काय. तर कारण तुम्हाला असं वाटेल की आता हे जे बोलणं चाललं म्हणजे मागचं आतापर्यंत सकाळी 1 तास, सव्वा तास, 1.5 तास जे काय आपण चिंतन श्रवण केलं,
हा तर पाया आहे. म्हणून सगळ्यांनी आतापर्यंत झालेले सिद्धांत लक्षात घ्या, लक्षात ठेवा. भगवंताची असीम कृपा तुमच्या माझ्यावरती. परमपवित्र दरबार. मला अगोदर वाटत होतं की जागा मी मंदिर तसं आपल्या पूर्वीच्या भोसलेताई बाकीचा जो काही सप्तकन्या त्यावेळेला होत्या नंतर, पण त्यावेळेला मी प्रदक्षिणेच्या वेळेला पण हरिकथेच्या आयोजनाच्या दृष्टिकोनातून मंदिर पाहिलं नव्हतं. पण परवाला आलो तर छान वाटलं, छान. आणि आपले भाविक भक्त बसण्यापुरतं आहे, भरपूर आहे. भगवंताचा हा परमपवित्र दरबार, हरीचा दरबार आहे. माऊली आहेत, भोलेबाबाई आहेत, पवनसुतई आहेत, भाविकाई आहेत, हरिकथाई आहेत. आणि महान पर्वकाल आहे. वारकरी एका एका पावलानं देवाकडे चाललेले आहेत. भाग्यवान आहेत. आपलं कुठं तरी कमी पडलंय. किती भक्त चालले देवाकडे, देवाच्या भेटीसाठी. आपण जाऊ शकलो नाही. याला एक कारण आपल्याला हे माहितीच नाही की देवाकडे जायला पाहिजे. एक तर हे कारण असू शकतं किंवा दुसरे कारण असू शकतात. कुणाचं आरोग्य ठीक नाही, कुणाची प्रापंचिक व्यवस्था नीट होऊ शकत नाही, असे भौतिक कारण. पण काही हरकत नाही. ते सर्व हजारो हजारो वारकरी देवाकडे चाललेले आहेत. आपण हरिकथेत देवाला बोलावू. आणि तशाही एका अर्थाने देव आहेच. देवाच्या मंदिरातच हरिकथा आहे. भक्त जिथं भजन करतो तिथं देवाला यावं लागतं, येतो. तो तिथला पंढरपुरातला तिथल्या तिथं राहतो आणि आपल्यासाठी प्रत्येक भक्तासाठी एक हरिरूप हरी घेऊन प्रत्येक भक्ताकडे येत असतो. सगळेच भक्त देवापर्यंत जाऊन पोचतात असं काही नाही. सर्व भक्त जे देवाच्या भेटीसाठी निघालेले असतात ते देवापर्यंत जाऊनच पोचतात असं काही म्हणता येत नाही. पण देवाकडे निघालेल्या भक्ताकडे मात्र देव निश्चित येत असतात. वारकरी कितीही निष्ठावान असो, पण ज्या साधनाचं सहकार्य वारकऱ्याला पाहिजे, भगवंताकडे जाणाऱ्या साधकाला पाहिजे, त्याचं नाव आहे देह, इंद्रिय. शरीर नावाचं साधन, इंद्रिय नावाचं साधन किंवा शरीर नावाचं साधन कधी ना कधी तर कुचकामी होणारच आहे. ते आपल्याला भजन करू देणार नाही, कितीही भजन करायची इच्छा असो. हरिकथा ऐकायची इच्छा असली, कानाने ऐकूच जर येत नाही तर हरिकथा ऐकता येणार नाही. पुष्कळ तो रडेल पडेल, पुष्कळ, पण इलाज नाही. पाय
भगवंताकडे चालू देणार नाहीत, हात भगवंताची पूजा करू देणार नाहीत, मंदिरापर्यंत आपल्याला येता येणं शक्य होणार नाही. ज्या वेळेला भक्त, ज्या वेळेला साधक, ज्या वेळेला वारकरी पंढरपुराकडे वाटचाल करतात, साधक भगवंताकडे वाटचाल करतात, म्हणून त्या अर्थाने ते पोचतीलच असं काही नाही. पण भक्ती भावनेनं जे साधक भगवंताकडे वाटचाल करतात आणि थकतात, आता देवापर्यंत त्यांना पोचता येणं शक्य होत नाही, हतबल होतात, हीन दीन होऊन जातात आणि अर्थभावाने देवाचा धावा करतात. देव त्या साधकाकडे धावून येतात. आपण तशातले भक्त आहोत. प्रयत्न करू अर्थभावाने 7 दिवस भजन करण्याचा, त्याला बोलवण्याचा. निश्चित पंढरपुरामध्ये जे भक्त देवाच्या दर्शनासाठी, देवाच्या भेटीसाठी निघालेले आहेत, त्या कोट्यावधी साधकांना जो देव भेट देईल तोच परमात्मा आपल्या हरिकथेच्या सेवा केल्याने आपण तिथपर्यंत जरी जाऊ शकलो नाही तरी तो आपल्यापर्यंत येऊ शकतो. भजन आपल्याला करायचं आहे प्रेमाने. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणावरती आपण आजच्या सत्राला पूर्णविराम देऊ. 1 तासाची विश्रांती आहे. जर तसे तर जवळचेच भक्त आहेत, 1 तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कथा भागाला आपण सुरुवात करू. भगवंताची श्री सद्गुरूंची आज्ञा म्हणून या ठिकाणावरती देऊ आपण पहिल्या सत्राला पूर्णविराम. राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल 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 राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय.